रिझल्ट देखील या महाराष्ट्राला दिसतील। महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा मिळून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। सत्ता हे व्रत असतं, वसा असतो, ती काही मिळवण्याची गोष्ट नाही आहे, आम्हाला माहित आहे। परंतु या प्रचंड जनादेशामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे। त्या जबाबदारीच्या भावनेतूनच अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला आहे। शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे। खर्च आणि उत्पन्न याचा चांगला ताळमेळ या बजेटमध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक काळ असा होता की सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांना विरोधक धारेवर धरायचे आणि चांगल्या निर्णयांना विरोधक दादही द्यायचे। परंतु आता परिस्थिती बदलली आहे, तसं वातावरण राहिलं नाही। पहले की तरह दोनों में अब रिश्ता नहीं रहा, इन चेहरों को आईने पे भी भरोसा नहीं रहा। आणि म्हणून चांगलं सरकार हवं, त्याचबरोबर चांगला विरोधकही हवा। आम्ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाचे जरी आमदार कमी आले तरी आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही। आम्ही त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी सरकारमध्ये जिथे जिथे करायचं ते करणार आहोत। आणि म्हणून जनतेलाही दोन्ही चाकं चांगल्या स्थितीत हवी असतात, ती जनतेची अपेक्षा असते। पण दुर्दैवाने विरोधकांच्या गाडीचे चाक पंक्चर झालेलं आहे। आमच्यात कधी भांडणे लागतील आणि कधी काय होईल याच्यावरच विरोधकांचा फोकस आहे। शेख चिल्लीची स्वप्न काही लोक पाहत आहेत। मी त्यांना सर्वांना सभापती महोदय गेट वेल सून अशा शुभेच्छा देतो आणि हेही सांगतो, तुम लाख कोशिशें कर लो हमें गिराने की, हम न बिखरेंगे कभी, उल्टा दुगनी रफ्तार से निखरेंगे।